अपेक्षा नेमके काय आहेत? अजितदादा म्हणजे केवळ महाराष्ट्राचे एक लोकप्रिय नेते नव्हते, ते महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या हृदयात पोचलेले एक नेते होते. जवळजवळ 36-40 वर्ष त्यांनी जे महाराष्ट्रात त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या व्यक्तिमत्वाने जे काम उभं केलं, विशेषतः वेळेचं बंधन असेल, प्रशासनावर असणारी पकड असेल आणि तरुण पिढीला फार प्रोत्साहन द्यायचे. माझं त्यांचं फार वेगळं नातं होतं. खरं मला वडील स्थानीप्रमाणे असे ते वागवायचे, मुलाप्रमाणे मला वागवायचे. चांगल्याला चांगलं म्हणायचे, चूकला चूक म्हणायचे. सभागृहात अनेकदा मला शेजारी बसवायचे. अनेक गोष्टींची मला विचारपूस करायचे. आमच्या आईंची तब्येत कशी विचारायचे. आमचे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या असंख्य आठवणी ते आवर्जून मला सांगत होते. दादांचं खरंच हे जे निधन झालंय, प्रचंड मोठा धक्का हा बारामतीकरांनाच नाही तर महाराष्ट्राला बसलाय. बारामतीकरांच्या अश्रुकाल मी दिवसभर पाहिले. सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे. असा एक कणखर नेता ज्यांनी म्हणजे स्वच्छता, प्रशासन, एक दूरदृष्टी, या सगळ्या ह्याच्यात दादांचं जे काय व्यक्तिमत्व होतं, असं महाराष्ट्राला आज आम्ही गमून बसलेलो आहे. प्रचंड मोठं दुःख आम्हा सर्वांना आहे. मी आदरणीय अजितदादांना आम्हा कदम कुटुंबाच्या वतीने, माझा मतदारसंघ पलूस कडेगाव सांगली जिल्ह्याच्या वतीने आणि भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक आदरांजली वाहतो. थोड़क्यात आज आप दादा को आदरांजलि समर्पित करने आए थे, क्या कुछ भावनाएं कैसे याद करते हैं? देखिए, अजीत दादा की जो यादें हैं, उनको बहुत सारी यादें वो महाराष्ट्र को और हम जैसे युवाओं को दे के चले गए हैं. उनका जो प्रशासन में काम था, उनकी एक लोकप्रियता थी, लोगों के दिलों तक अजीत दादा पहुंचे थे. और कई सालों से उन्होंने जो काम बारामती से लेके जो विजनरी काम महाराष्ट्र में किया है, वो सालों तक महाराष्ट्र के इतिहास में लिखा जाएगा. उनसे जाने से बहुत ही बड़ा हादसा, जो एक दुख भरा हादसा हमें सहन करना पड़ रहा है, वो उनकी वो जो एब्सेंस है वो कोई भर नहीं सकता. दादा एक बहुत बड़े नेता थे, कनखर नेता थे. टाइम मैनेजमेंट उनको बहुत अच्छी तरह से जानते थे. बहुत उनके बारे में हम कह सकते हैं, लेकिन आज शब्द नहीं मुझे कहने के लिए. दादा को श्रद्धांजलि. दादा के निधन को क्या पॉलिटिसाइज करना ठीक बात है? नहीं, ऐसा नहीं है. मुझे लगता एक तो हादसे में लोग जा रहे हैं, उनके लोगों में दुख है. मैं इतना नहीं ज्यादा कुछ कहना नहीं चाहूंगा, लेकिन किसी चीज को पॉलिटिसाइज नहीं करना चाहिए. बाकी उनकी परिवार की बातें हैं, परिवार और जो बारामती के लोग हैं आगे की चीजें डिसाइड करेंगे. दादांचे आणि आमचे वसंतदादा कुटुंबियांचे आणि पवार कुटुंबियांचे खूप जुने संबंध आहेत आणि तो आदर दादांनी आमच्या कुटुंबावर शेवटपर्यंत ठेवला. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने एवढे मोठे असताना सुद्धा आहोजाऊशिवाय बोलवत नव्हते. दादांच्या कामात एक उरक होती. माणसं कुठलंही समोर आलं, काम होण्यासारखं असलं तर दादा नाही म्हणत नव्हते आणि लगेच करून घ्यायचे. राजकारणात आपण बघतो, कार्यकर्त्यांनी एकदा काम सांगितलं, उद्या ये, परवा ये, काम लांबवायची पद्धत दादांच्यात तशी कधी आली नाही. मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला, ते आणि आम्ही एका समितीत काम करत होतो. तिघंच एका समितीत असल्यामुळे महिन्यात 2 महिन्यात एकदा बैठक व्हायची आणि एवढी बारकाई प्रत्येक कामात. जे काम करू, राज्याचा अर्थसंकल्प बघणारा माणूस, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं 200-400 कोटीचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट कमिटीचं चेअरमन असल्यामुळे ते बघायचे. पण ते लहान बघताना सुद्धा एवढी बारकाईने प्रत्येक गोष्ट बघायचे आणि खूप प्रेम आमच्या सारख्या तरुणांना त्याने दिलं. वस्तुस्थिती अशी आहे की एका मोठ्या झाडाच्या खालती लहान झाड वाढत नसते, ही वस्तुस्थिती. आणि पवार साहेबांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे, त्याच्या खालती अजितदादांची जी प्रगती झाली ती निश्चित त्यांच्या कामाची उरक, त्यांचा स्वभाव, आलेल्या प्रत्येक माणसाला देणारा आदर, त्याचं करणारं काम आणि कामात शिस्त आणि प्रशासनावर जी त्यांची पकड होती, त्याच्यातनंच त्यांना ते निश्चित यश मिळालं. आज दादांच्या जाण्यानं आमच्यासारख्या तरुणांना, म्हणजे त्या सरकार जरी त्यांचं पक्ष वेगळा असला, विचार वेगळे असले, तरी दादांकडे जाताना भीती वाटत नव्हती. आणि एक आपला हक्काचा माणूस त्या ठिकाणी आहे, राज्यात आहे. त्यांना अजून खूप काही करायचं होतं, त्यांनी केलं असतं. निश्चित महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. हिंदी सर, क्या कहेंगे दादा का आकस्मिक निधन? दादा, अजीत दादा बहुत, हम बच्चों को बहुत प्यार देते थे और उनका एक स्वभाव था कि जब कोई भी उनके पास काम लेके आता था, कभी कभी कुछ
कुछ लोगों को बुरा लगता था कि दादा मुंह पे ना बोल देते थे, लेकिन अगर काम ना होने जैसा हो तो बस बिठा के रखना और उसे भैला फुसला के आगे भेजना, ये उनका काम नहीं था। जो होने वाला काम है उसी समय वो निर्णय ले लेते हैं, जहां फोन करवाना है करवा देते थे, जहां चिट्ठी देनी है दे देते थे। काम करने की जो उनकी एक अलग नीति थी, अलग स्टाइल थी, इस तरीके से वो काम करते थे, ये और राजनीतिकों में आपको देखने को नहीं मिलेगा। एंड दैट इज द डिफरेंस, यही फर्क था। इसलिए दादा इतने लोकप्रिय थे और लोगों तक मुझे पहुंचते थे, समय देते थे। इतने सुबह सुबह 6 बजे काम को लगने वाला और नेता, बहुत नेता आपको नहीं मिलेंगे। पवार साहब निश्चित बहुत बड़े नेता थे, उनके नीचे अजीत दादा जो उभरे हैं उसमें निश्चित उनका जो कार्य की पद्धति है और उनके लोगों के काम के विषय, डेवलपमेंट के विषय, जो उनका प्रयास रहा है, जो निष्ठा रही है, उसी के कारण ये रहे हैं। उनके निधन से नुकसान तो सिर्फ महाराष्ट्र का नहीं, इस देश का बहुत बड़ा नुकसान। पॉलिटिसाइज कर रहे हैं, कह रहे हैं कि इसमें साजिश हो सकती। ममता बनर्जी ने सवाल उठा दिए, कहा है सुप्रीम कोर्ट के। देखिए, सवाल उठाना गलत नहीं है, मुझे समय गलत लगता है। देखिए, ये दुखौटा का हमारा ये हिंदू रीति है, 13 दिन का ये समय होता है। इस समय परिवार को साथ देना, परिवार को शक्ति देने का हम सब ने काम करना चाहिए। किसी को अगर इसमें कोई शक है तो 13 दिन रुकना, ये मैं तो समझता हूँ ठीक होता। अब वैसे इन्वेस्टिगेशन होगा, ये तो डिप्टी सीएम साहब ने ऑलरेडी अनाउंस कर दिया है, लेकिन शायद ऐसी कोई डाउट क्रिएट करने के लिए कुछ दिन रुकना जरूरी था। थैंक यू।